दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सागर संजय पाटील वय 31 वर्ष याचे हा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता पंचवटी नाशिक येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून 8.5 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ 42,500 रुपये किंमत व इतर मुद्देमाल 30,000 रुपये किमतीचा मोबाईल व मोटारसायकल क्रमांक MH15 EW 5178 असा एकूण 72,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी याच्याकडून जप्त करण्यात आलाय। नमूद आरोपी विरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। आरोपी नामे सागर संजय पाटील हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध दाखल गुन्हे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो प्रशांत बच्छाव पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजणे, महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांदरे, पोलीस अंमलदार योगेश सानप, सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कामगिरी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।